माझं नाव विराज आहे. माझ्या हातात अजूनही प्रॉपर्टी वाटपाची कागद होती. तेच कागद ज्यावर सही करण्याआधी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. मी ती सही केली होती एका शांततेने आणि एका अभिमानाने, कारण माझा लहान भाऊ विशाल, ज्याला मी नेहमी माझ्या मुलासारखं प्रेम केलं, ज्याची मी नेहमी माझ्या स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त काळजी घेतली, तो स्वतःच्या पायांवर उभा राहावा, यशस्वी व्हावा म्हणून मी माझ्या वाट्याचा मोठा हिस्सा त्याच्या दुकानासाठी दिला. आणि जेव्हा मी ते केलं तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तो मला मिठी मारत म्हणाला, दादा, मी कधीही तुमचे हे उपकार विसरणार नाही. तुम्ही माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणालो, हा उपकार नाही बाळा, हे माझे आशीर्वाद आहेत तुला. देव नेहमी तुला यशस्वी करेल आणि तुझं यशच माझ्या आयुष्यभराची कमाई आहे. ते दिवस कदाचित माझ्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर आणि हसरे दिवस होते. मी जे थोडंफार वाचवलं त्यातून एक लहानसं कापड दुकान उघडलं होतं. माझं दुकान लहान होतं, पण त्या दुकानासोबत खूप मोठ्या अपेक्षा जोडलेल्या होत्या. माझ्या पत्नीने म्हटलं, तुम्ही इतका पैसा आपल्या भावावर खर्च केलात तर मग स्वतःसाठी काय उरेल? मी हसून म्हणालो, प्रार्थनांनी घर चालतं, देव आपल्यासोबत आहे. आपल्या कुटुंबावर आणि कुटुंबियांवर लावलेला पैसा कधीही वाया जात नाही. पत्नी काहीच बोलली नाही, फक्त जेवण समोर ठेवून माझ्या समोर बसली. मी पाहिलं, तिच्या डोळ्यातही तो शांत अभिमान दिसत होता. आम्ही दोघं भाऊ एकाच परिसरात राहत होतो. आमची दुकानंही एकमेकांच्या अगदी जवळ होती. संध्याकाळी जेव्हा दोघांची दुकानं बंद होत तेव्हा आम्ही नेहमी एका चहाच्या टपरीवर बसायचो आणि दिवसभराच्या गप्पा मारायचो. तो मला म्हणायचा, दादा, तुमच्या अनुभवाला तोडच नाही. पुढच्या महिन्यात माझ्या मुलीचा रश्मीचा वाढदिवस आहे. मला सांगा की वाढदिवसाची तयारी कशी करावी, काय ठेवावा मेनू, कोणाकोणाला बोलवावं. त्याचे प्रश्न ऐकून माझ्या मनात समाधान होत होतं. माझा भाऊ अजूनही मला मोठा मानतो, अजूनही काहीही करण्याआधी माझा सल्ला घेतो. हे पाहून मला खूप अभिमान वाटायचा. एकदा माझ्या दुकानात खूप गर्दी होती. तेव्हा विशाल त्याच्या दुकानातून 2 कस्टमर सोबत बाहेर आला. त्याने मला पाहिलं आणि हसला. कस्टमर काहीतरी विचारत होते. त्याने माझ्याकडे इशारा करत सांगितलं, हे माझे मोठे भाऊ आहेत, माझं सर्व काही. या भागात त्यांच्यापेक्षा मोठा शेठ कोणीच नाही. यांच्याच आशीर्वादाने मी आज इथवर पोहोचलो आहे. त्यांचं हे बोलणं ऐकून माझं हृदय आनंदाने भरून आलं. अभिमान वाटला, पण तरीही मी मान खाली घातली. मन मात्र आकाशा एवढं उंच झालं होतं. घरातला माहोलही खूप आनंदी आणि प्रसन्न होता. माझी 2 मुलं होती, राहुल आणि मीनाक्षी. दोघेही शाळेत शिकत होते. माझी पत्नी शिवणकाम करत असे. संध्याकाळी मी सामान घेऊन घरी आलो की आम्ही सगळे एकत्र जेवण करायचो. नेहमीप्रमाणे एक दिवस विशाल आमच्या घरी आला. माझी दोन्ही मुलं धावत जाऊन त्याला बिलगली. तो नेहमी त्यांच्यासाठी चॉकलेट्स आणि टॉफी घेऊन यायचा. माझ्या पत्नीने त्याला बसायला सांगितलं आणि पाणी घेऊन आली. विशाल म्हणाला, वहिनी, तुमच्या हातचे पराठे खायची फार इच्छा आहे, मिळतील का? माझी पत्नी हसत हसत किचनकडे गेली. विशाल टेबलावर कोपरे टेकवत म्हणाला, दादा, मी विचार करत होतो की पुढच्या महिन्यात दुकानात आणखी एक व्हरायटी आणावी. जर थोडा माल उधारीवर मिळाला तर. मी त्याचं वाक्य तोडतच म्हणालो, घे ना, काही अडचण आली तर मी आहेच. तो हसत म्हणाला, दादा, तुमच्यासारखा भाऊ असताना मला कधीच काळजी वाटली नाही. माझ्या मनातही कधीच माझ्या लहान भावाबद्दल कुठलीही तक्रार आली नाही. न कधी हेवा, ना कधी पश्चाताप. मी कधीही असा विचार केला नाही की तो माझ्यापेक्षा जास्त कमवतोय किंवा पुढे जातोय. त्याचं यशच माझ्यासाठी आशीर्वाद होतं. तो ज्या पथावर चालत होता तो रस्ता तर मीच दाखवला होता. त्याचा प्रत्येक पाऊल माझ्या संयमावर, माझ्या मार्गदर्शनावर उभा होता आणि हीच गोष्ट मला समाधान देत होती. पण जेव्हा मी माझ्या दुकानाचं शटर वर उचललं तेव्हा धूर माझ्या चेहऱ्यावर आदळला आणि क्षणभर माझे डोळे मिटले. आत पाऊल टाकताच असं वाटलं जणू कुणीतरी माझ्या छातीत दगड ठेवलाय. भिंती काळ्या पडल्या होत्या. कपडे जळून खाक झाले होते. कापडांचे गठ्ठे राखेत परावर्तित झाले होते. मी चालत काउंटरपर्यंत गेलो, जिथे कालपर्यंत माझी मेहनतीची पुंजी ठेवलेली होती, पण आता तिथे फक्त राख होती. मी गुडघ्यावर बसून हातांनी ती राख उचलत होतो. जणू ती राख माझ्या मेहनतीला पुन्हा रूप देईल अशी आशा करत होतो. बाहेर गल्लीमध्ये काही लोक उभे होते. काही जण आग कशी लागली ते जाणून घ्यायला आले होते, तर काही फक्त तमाशा बघायला. संध्याकाळी गल्लीतला एक मुलगा आला आणि म्हणाला, दादा, तुमच्या लहान भावाच्या दुकानात तर खूपच गर्दी आहे. नवीन मालावर सेल लागलाय. मी हसून मान हलवली आणि म्हणालो, हो, तो प्रगती करत आहे. देव त्याला अजून यश देईल. माझ्या मनात एक वेदनेची लाट उठली, पण ती मी लपवली. तेव्हाच माझी पत्नी आली. तिच्या हातात चहा होता.
चेहऱ्यावर प्रश्न दिसत होते. तिने विचारलं, विशाल इथे आला होता का? मी नकारार्थी मान हलवली आणि म्हणालो, नाही, कदाचित तो बिझी असेल. माझ्या पत्नीने हलक्या आवाजात म्हटलं, इतक्या मोठ्या नुकसानीनंतर तरी त्याने आपल्या भावाला भेटायला यायला हवं होतं. मी तिचा हात पकडला आणि म्हणालो, विशाल माझा भाऊ आहे, तो नक्की येईल, थोडा वेळ दे त्याला. दुसऱ्या दिवशी मी स्वतःच विशालच्या दुकानावर गेलो. तो ग्राहकांनी वेढलेला होता. चेहऱ्यावर तेज होतं आणि त्याच्या हातात नवीन मोबाईल होता. मी थोडं बाजूला होऊन तो मोकळा होण्याची वाट पाहू लागलो. जेव्हा त्याचे ग्राहक गेले तेव्हा मी त्याच्या जवळ गेलो आणि म्हणालो, विशाल, थोडं बोलायचं आहे. तो थोडा दचकला आणि म्हणाला, दादा, तुम्ही इकडे आलात, सगळं ठीक आहे ना? मी हलकंसं हसत म्हणालो, दुकानातली सगळी वस्तू जळून गेली आहे, आता काहीच सुचत नाही, तुझी थोडी मदत लागेल. विशाल काही क्षण शांत राहिला आणि मग डोळे खाली घालून म्हणाला, परिस्थिती सगळ्यांचीच वाईट आहे, तुम्हालाही माहीत आहे, माझीही लहान मुलं आहेत, पत्नी आहे, मीही जबाबदार माणूस आहे. आता माझ्याकडे इतकं नाही की मी सहानुभूतीच्या नात्याने काही देऊ शकेन. त्याचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हृदयात खोलवर दुःख झालं, हळहळ वाटली, पण मी काही बोललो नाही. फक्त एवढंच म्हणालो, मी तुझ्याकडून काही मागितलं नाही विशाल, फक्त माझं दुःख तुझ्याशी वाटून घ्यायला आलो होतो. आणि मग मी शांतपणे मागे फिरलो. रस्त्यात चालताना मला ती रात्र आठवली जेव्हा विशालचं लग्न झालं होतं आणि मी माझ्या सासरकडून मिळालेले दागिने विकून त्याच्या लग्नाचा खर्च उचलला होता. तो दिवसही आठवला जेव्हा त्याच्या पहिल्या दुकानाचं बोर्ड तयार करण्यासाठी मी स्वतः पेनने कागदावर त्याचं नाव लिहिलं होतं. ह्या साऱ्या आठवणी जणू सावलीसारख्या माझ्या मागे चालत होत्या. आता मी रोज दुकानाबाहेर उभा राहून जाणाऱ्या गाड्यांकडे पाहत राहायचो. संध्याकाळी एखादा जुना ग्राहक यायचा आणि विचारायचा, दादा, दुकान बंद केलंत का? मी फक्त मान हलवत म्हणायचो, हो, थोडी अडचण आली आहे, काही दिवसांनी पुन्हा उघडेन. पण माझ्या हृदयाला माहीत होतं, पुन्हा दुकान उघडण्यासाठी माझ्याकडे काहीच उरलेलं नव्हतं. पण एक दिवस माझ्या पत्नीने म्हटलं, विराज, मी परत शिवणकाम सुरू करते. मी तिला थांबवलं आणि म्हणालो, नको, काही गरज नाही, तू मुलांची काळजी घे, थोडा वेळ लागेल पण सगळं काही ठीक होईल. पण माझ्या मनात एक कमकुवतपणा डोकावू लागला होता, जो फक्त आपल्याच माणसांच्या उपेक्षेमुळे निर्माण होतो. एक दिवस मी घराबाहेर बसलो होतो तेव्हा एक मोठी गाडी माझ्या समोर येऊन थांबली. विशाल खाली उतरला. हातात 2 बॅग होत्या. मला क्षणभर वाटलं, कदाचित तो आमच्यासाठी काहीतरी घेऊन आला आहे, कदाचित त्याला पश्चाताप झाला असेल. पण तो त्या बॅगा उचलून समोरच्या घराकडे गेला. तिथे एका मुलीचं लग्न होतं. तो आत गेला आणि मी खिडकीतून शांतपणे पाहत राहिलो. घरात पाहुण्यांनी गर्दी केली होती. उत्साहाचा गजबजाट होता. तिथे बसून तो जेवण करत होता, पण त्याने एकदाही माझ्या घराकडे पाहिलं नाही. त्या रात्री माझ्या पत्नीने विचारलं, विशाल आला होता का? मी हळूच मान हलवली, हो. ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली, मग म्हणाली, काही बोलला का? मी नजर चुकवत म्हणालो, नाही, तो लग्नात बिझी होता. माझ्या पत्नीने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त चुलीचा जोर वाढवला. काही दिवस गेले आणि माझ्या आत हळूहळू एक खोल जीवघेणी शांतता निर्माण होऊ लागली. पूर्वी मी प्रत्येक सकाळी आशेने उठायचो, पण आता फक्त मजबुरीने उठतो. एक दिवस बाजारात गेलो, कदाचित कुठेतरी मला काम मिळेल म्हणून. पण सगळ्या दुकानदारांकडे आधीच लोक होते. एका दुकानदाराने हसत म्हटलं, तुम्ही तर स्वतःच्या दुकानाचे मालक होतात, आता नोकरी शोधताय का? मी जबरदस्तीचं हास्य करत म्हणालो, आता मी फक्त नावापुरता मालक राहिलोय. विशालने पुन्हा कधीही मला विचारलं नाही. त्याच्या दुकानात माल वाढत गेला. ग्राहकांची गर्दी जमू लागली. त्याची मुले नवीन नवीन कपड्यात शाळेत जाऊ लागली, नवे बूट घालायची. आणि मी रोज माझ्या मुलांना जुने बूट घालून शाळेत पाठवायचो. माझी पत्नी देखील संध्याकाळी उशी तोंडावर धरून शांतपणे रडायची आणि मी तिला धीर द्यायचो. देव आहे ना, तो सगळं काही ठीक करेल. तो आपली संकटं पाहतो आहे. आपल्यासाठीही चांगले दिवस येतील. मला आजही ती सकाळची गार हवा आठवते, जेव्हा शेवटचं माझ्या दुकानाच्या राखेकडे मी पाहिलं होतं आणि स्वतःला बजावलं, आता कसंही करून जगायचंय, फक्त जगायचंय. हीच आशा धरून मी गल्लीतल्या दुसऱ्या एका लहानशा दुकानात काम करण्याची तयारी दर्शवली. दुकान लहान होतं, पगारही साधा होता, पण सन्मान शिल्लक होता. दुकानाचा मालक किशोरदास फारच कडक स्वभावाचा, पण न्यायप्रिय माणूस होता. त्याने सांगितलं, काम प्रामाणिकपणे करायचं, मी तुला कधीही रिकाम्या हाताने पाठवणार नाही. मी डोळ्यातल्या पाण्यातून त्याला पाहत म्हणालो, हो मालक, आता कामच माझा सन्मान आहे, मी मन लावून काम करीन. मी दिवसभर ग्राहकांना हाताळायचो आणि संध्याकाळी थकून घरी परतायचो. माझी पत्नी माझ्यासाठी पाण्याचा गडा समोर ठेवायची
आणि मुलं धावत येऊन माझी बॅग उचलायची. काही महिने असेच गेले. आयुष्य एका स्थैर्यात अडकून गेलं होतं. ती एक शांतता होती ज्यात फारशी खुशीही नव्हती आणि काही तक्रारही नव्हती. पण एक दिवस मी दुकानात शिडीवर चढून वरचं सामान काढत होतो. तेवढ्यात माझा पाय घसरला आणि मी जमिनीवर पडलो. खांदा जोरात जमिनीवर आपटला आणि डाव्या हाताला तीव्र जळजळ झाली. जणू सगळं रक्त गोठून गेलं होतं. किशोरदास धावत आला आणि म्हणाला, काय करत होतास? पण माझ्या वेदनेमुळे शब्दही बाहेर पडत नव्हते. दवाखान्यात पोहोचलो तेव्हा डॉक्टरांनी 2 शब्दात निकाल दिला. हाताला गंभीर इजा झाली आहे. नस दाबली गेली आहे. पूर्ण बरे व्हायला वेळ लागेल. आत्तासाठी हा हात काम करण्यास अयोग्य आहे. मी नुसताच शांत बसून ऐकत होतो. जणू कोणीतरी दुसऱ्याच माणसाच्या आयुष्याचा निर्णय घेत होता. किशोरदासने माझ्याकडे पाहून म्हटलं, आता काम कसं चालेल? दुकानालाही नुकसान होईल. मी काहीच बोललो नाही. घरी परतलो. माझ्या चेहऱ्यावरचा रंग पाहून पत्नी घाबरली. ती म्हणाली, काय झालंय? मी मान खाली घालून म्हणालो, हात निकामी झालाय. डॉक्टरांनी सांगितलंय की काही दिवस काम करता येणार नाही. तिने माझा जखमी हात हातात घेतला. तिच्या डोळ्यात भीती होती पण ओठांवर धीर होता. ती म्हणाली, काहीतरी होईल, काळजी करू नका. काही दिवस आम्ही जणू श्वास रोखूनच जगत होतो. आधीच बचत कमी होती. आता औषध पाण्याचा खर्च वाढला होता आणि सर्व काही संपून गेलं. मुलं जेवण मागायची आणि पत्नी हळूच खोलीत जाऊन डोळे पुसायची. गल्लीतल्या एका बाईने माझ्या पत्नीला सांगितलं, तू फार छान कपडे शिवतेस. माझ्या मुलांचे कपडे शिवायला घे. थोडे पैसे मिळतील. माझ्या पत्नीने थोडासा संकोच करत होकार दिला. कारण आता नकाराचा अर्थ होता उपासमार. एक दिवस ती म्हणाली, विराज, शांतीताई म्हणत होत्या की त्यांच्या जुन्या गल्लीत एक म्हातारी बाई आहे जिला तिची काळजी घेण्यासाठी कोणीतरी हवंय. मी तिथे थोडा वेळ कामाला जाऊ का? मी पहिल्यांदाच माझ्या पत्नीला नीट पाहिलं. तिच्या डोळ्याखाली काळे वळसे आले होते. हातांवर चट्टे आणि फोड आले होते आणि ते शरीर जे कधीही मऊसूत आणि निरोगी होतं ते आता मेहनतीच्या चाकात पूर्णपणे झिजून गेलं होतं. मी हळूच म्हणालो, कर. जर तुला वाटत असेल की आपण सावरू शकतो तर कर. तिने हलकीशी मान हलवली आणि माझ्या तुटलेल्या बोटांवर औषध लावू लागली. माझी मुले शाळेत जाऊ लागली पण त्यांचे युनिफॉर्मचे खिसे फाटलेले होते. एक दिवस माझ्या मुलाने विचारलं, बाबा, वर्गात सगळेजण माझ्या कपड्यांवर हसतात. मी त्याला हसत म्हणालो, बाळा, हसण्याची फिकर करू नकोस. तुझं शिक्षण तुला मोठं करेल, कपडे नाहीत. तो शांत झाला. पण मला माहीत होतं की लहान मुलांचं हृदय खूप नाजूक असतं. माझ्या पत्नीने महिन्याच्या शेवटी सांगितलं, शिल्पाताईंनी 3,000 रुपये दिले आहेत. म्हणाल्या, औषध घेऊन ये आणि थोडंसं मुलांसाठी खाण्यापिण्याचं सामान घे. मी आश्चर्याने त्या पैशांकडे पाहिलं कारण आजवर ती रोजच्या खर्चाची जबाबदारी मला कधी न सांगता सांभाळत होती. मी विचारलं, तू कसं जमवलंस हे सगळं? ती गप्प राहिली. काही क्षणांनी म्हणाली, मी स्वतः कमी खाते पण मुलांना कधी भुकेलं राहू दिलं नाही. त्या रात्री माझ्या मुलाने येऊन सांगितलं, बाबा, काकांच्या मुलांनी नवीन खेळणी आणली आहेत. मी जाऊन पाहू का? मी परवानगी दिली पण हृदयात काहीतरी टोचल्यासारखं झालं. माझा मुलगा थोड्या वेळाने परत आला. त्याच्या हातात एक तुटलेली गाडी होती. मी विचारलं, बाळा, ही कुठून आली? तर तो म्हणाला, काकांच्या मुलाने दिली आहे. म्हणाला, तुमच्याकडे काहीच नसतं, ही घेऊन जा. मी माझ्या मुलाला मिठीच मारली पण माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. तो म्हणाला, बाबा, मी ही कधी नवीन खेळणं घेऊ शकेन का? मी खोटं हसत म्हणालो, फक्त देवाकडे प्रार्थना कर. लवकरच मी तुला सगळं घेऊन देईन. संध्याकाळी मी गच्चीवर बसलो होतो. वर चमकणारे तारे आणि खाली अंधारात बुडालेली माझी दुनिया. मी ना देवाकडे काही मागितलं ना कुठलीही तक्रार केली. फक्त मनात एकच प्रश्न होता, देवा, तू मला इतकं का परखतो आहेस? मला पूर्णपणे मोडून काढतो आहेस? पण तरीही दुसऱ्या दिवशी मी उठलो कारण माझ्या आत अजून एक गोष्ट जिवंत होती, सहनशीलता. आणि कदाचित तीच माझी शेवटची संपत्ती होती. गल्लीत नेहमीप्रमाणेच गोंगाट सुरू होता. जणू जग आपल्या वेगात बेफिकीर चाललं होतं आणि माझ्यासारखे लोक फक्त भिंतीला टेकून श्वास घेत होते. मी दरवाजाजवळ ठेवलेल्या जुन्या खुर्चीवर बसलो होतो. तीच खुर्ची जी आधी अनेकदा मोडली होती पण मी तिला मजबूत दोऱ्यांनी बांधून परत उपयोगात आणलं होतं, अगदी माझ्या आयुष्यासारखं. माझी पत्नी किचनमध्ये चहा करत होती. दूध कमी होतं, पाणी जास्त होतं, चवही फारशी नव्हती. पण तरीही आम्ही त्या चहाची चव मनापासून घेत होतो. माझा मुलगा राहुल म्हणाला, बाबा, काकांच्या मुलाने सांगितलं की त्यांच्या घरी अन्न उरलं आहे, आपण घेऊन येऊ का? मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणालो, जा बाळा, जर ते देत असतील तर घेऊन ये. माझ्या मुलाने थोडं संकोचात विचारलं,
बाबा, आपण नेहमी दुसऱ्याचं उरलेलंच का खातो? त्याचा प्रश्न माझ्या काळजाला भिडला. पण तरीही मी ओठांवर हसणं आणून म्हणालो, बाळा, जे काही खायला मिळतं ते देवाचा प्रसाद असतं. प्रसाद मागण्यात कसली लाज? लाज तर चोरी करण्यात आहे. त्या रात्री आम्ही 1 प्लेट उरलेल्या अन्नातलं जेवण खाल्लं. भाजीसोबत आम्ही कोरडी भाकरी पाण्यात बुडवून मुलांना खायला दिली. माझी मुलगी आणि मुलगा ती खाल्ल्यावर दीर्घ श्वास घेत हसले. अगदी तसंच जसं मी त्यांना शिकवलं होतं. माझ्या पत्नीने शांतपणे भांडी आवरली आणि खोलीच्या कोपऱ्यात जाऊन बसली. कदाचित ती विचार करत असावी की उद्याचा नाश्ता कसा करायचा. मी तिच्याकडे पाहून म्हणालो, काळजी करू नकोस. कदाचित उद्या एखादं दार उघडेल. ती हळूच म्हणाली, आता दरवाजे कमी आणि भिंती जास्त वाटतात. पुढच्या दिवशी विशाल आला. नेहमीसारखाच तो गाडीमधून उतरला. पायात चमकदार बूट, अंगावर महागडे कपडे, हातात मोबाईल. माझ्या पत्नीने हळूच माझा खांदा हलवत सांगितलं, विशाल आलाय. कदाचित आपल्यासाठी काहीतरी घेऊन आला असेल. मी दरवाजाकडे गेलो. विशाल हसत म्हणाला, कसा आहेस दादा? मी म्हणालो, देवाची कृपा आहे. जसा आहे जिवंत आहे. त्याने खिशातून 1000 रुपये काढले आणि माझ्या हातावर ठेवत म्हणाला, दादा, हे थोडे पैसे ठेव. तुमच्या उपयोगाला येतील. आणि हो, बघ, एखादं मजुरीचं काम धरता येतं का? दिवसभर बसून राहून काही होणार नाही. त्याच्या शब्दांनी माझ्या हृदयाला टोचलं. दुःख झालं, पण मी काही बोललो नाही. फक्त त्याने दिलेले पैसे खिशात ठेवले आणि दरवाजा उघडून त्याला निरोप दिला. माझ्या पत्नीने विचारलं, काय झालं? काही सांगितलं का? मी मान हलवत म्हणालो, तसंच. नेहमीसारख्या काही गोष्टी आणि थोडे पैसे देऊन गेला. ती काही न बोलता किचनमध्ये निघून गेली. त्या रात्री मी विचार करत बसलो, कदाचित मला एखादं असं काम मिळेल जे मी बसून करू शकेन. पुढच्या दिवशी मी एका दुकानात गेलो. मालक म्हणाला, बसून वजन केलं तर चालेल का? मी म्हणालो, हाताचं काही सांगता येत नाही, पण प्रयत्न करून पाहीन. तो हसत म्हणाला, बघ, 1 आठवडा जमलं तर काही पैसे देईन. हीच ती थोडीशी का होईना पण जगण्याची नवी आशा होती. पहिला दिवस खूप कठीण होता. हात थरथरत होते. वजन काट्यावरचे पारडे सारखे चुकीचे होत होते. पण मी हार मानली नाही. संध्याकाळी मालक आला आणि म्हणाला, आजचे 300 रुपये घेऊन जा. उद्या पुन्हा ये. मी ते पैसे घेतले. जणू मला एखादा खजिनाच सापडला होता. घरी जाऊन ते पैसे माझ्या पत्नीच्या हातावर ठेवले. ती माझ्याकडे पाहून हळूच म्हणाली, तुम्ही खरंच फक्त हाताने नाही तर हिमतीनेही काम करता. आता दिवस असेच जात होते. जणू जुने पंख परत आले होते. कधी काही दिवस काम मिळायचं, कधी दुकान बंद असायचं. एक दिवस विशाल पुन्हा आला. गाडीतून उतरून मला पाहू लागला. दादा, आता वजन मोजायला लागलात? मी हसत म्हणालो, हो, हात चालत नाही म्हणून डोकं चालवत आहे. तो हसत म्हणाला, डोक्याने धंदे चालत नाहीत. पण ठीक आहे, तुमची मर्जी. एक दिवस माझा मालक म्हणाला, तो तुमचा भाऊ आहे ना, श्रीमंत दिसतोय, मग तुम्ही इथे का? मी उत्तर दिलं, आमचं नातं रक्ताचं आहे, धंद्याचं नाही. त्याने मान हलवली आणि शांत झाला. सकाळची वेळ होती. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता आणि आकाश हलकसं उजळत होतं. पण माझ्या खोलीत अजूनही अंधार पसरलेला होता. माझी पत्नी घाईघाईने तयार होत होती. मी करवट घेत हळूच विचारलं, इतक्या सकाळी कुठे चाललीस? ती माझ्या पायांवर चादर टाकत म्हणाली, रेणुकाताईंकडे साफसफाईचं काम मिळाले. वेळेत पोहोचलं नाही तर तेही जाईल. मी काहीतरी बोलायचं ठरवलं होतं, पण शब्द गळ्यातच अडकून राहिले. ती बाहेर गेली आणि दरवाजा बंद होताच खोलीत जणू मृत शांतता पसरली. गल्ल्या आता जाग्या झाल्या होत्या. काही लोक चहाच्या टपरीवर बसले होते. काही जण वर्तमानपत्र वाचत होते, तर काही जण घरांसमोर पाणी शिंपडत होतं. माझं लक्ष त्या ठिकाणी गेलं जिथे कधी काळी विशालची बाईक उभी असायची. नंतर तिथे त्याची नवी गाडी दिसायला लागली होती. पण आता कित्येक महिन्यांपासून ना गाडी दिसत होती ना तो स्वतः. आधी महिन्यातून एकदा यायचा, पण आता जणू दरवाजाचा रस्ता त्याला विसरला होता. एक दिवस गल्लीतील बाई आली जी इथे नवीन घर घेणार होती. माझ्या पत्नीने तिच्यासाठी चहा बनवला. ती बाई अंगणात बसून म्हणाली, हे घर तर खूप साधं आहे, पण इथल्या लोकांमध्ये एक वेगळंच शांततेचं वातावरण आहे. मी तिच्याकडे पाहून म्हणालो, शांतता वस्तूंमधून मिळत नाही, ती नात्यांतून मिळते. आणि कधी कधी ती नातीही गप्प होऊन जातात. ती बाई आश्चर्याने म्हणाली, काय म्हणणं आहे तुमचं? मी विषय बदलत म्हणालो, असंच, काळाप्रमाणे सगळं बदलतं. कधी कधी माझ्या मनात येत होतं, काश एक दिवस विशाल यावा आणि म्हणावा, दादा, आता बस झालं, चला काहीतरी एकत्र करू. पण तो फक्त एक विचारच राहिला. वास्तवात तो कधी आलाच नाही. आता मला त्याचा शेवटचा पाहिलेला चेहराही हळूहळू आठवत नव्हता. आधी तो यायचा, मुलांसाठी चॉकलेट आणायचा,
स्वतः त्यांच्यासोबत खेळायचा, माझ्या पत्नीला हालचाल विचारायचा आणि जाताना सांगायचा, पुढच्या वेळी मुलांसाठी कपडे घेऊन येईन, शाळेची बॅग आणून देईन. पण आता या सगळ्या फक्त आठवणी राहिल्या होत्या, जणू एखाद्या जुन्या पुस्तकातली पानं, जी आता फिकट झाली होती. माझी पत्नी दररोज कामावरून येऊन थकून एका कोपऱ्यात बसायची. एक दिवस मी म्हणालो, बस कर, रोजच्या कष्टात तू आजारी पडशील. ती हसत म्हणाली, आजारी होण्याची वेळ नाही, आधी तुमचे उपचार पूर्ण होऊ दे, मुलांची फी भरू दे, नंतर पाहू. ती हे बोलताना रडली नव्हती, पण मला माहीत होतं ती आतून रडत होती, फक्त डोळ्यातून अश्रू येत नव्हते. एक दिवस गल्लीतल्या एका माणसाचा मृत्यू झाला. क्रियाकर्मानंतर त्यांच्या घरी अन्न वाटलं गेलं. माझ्या पत्नीने ते अन्न गरम केलं आणि मुलांना बसवून वाढलं. राहुल म्हणाला, आई, हे अन्न कुठून आलं? ती म्हणाली, बाळा, हे देवाकडून आलं आहे. रेणुकाताई, ज्यांच्या घरी माझी पत्नी काम करायची, त्यांनी माझ्यासाठी काही रिकाम्या बाटल्या आणि जुना कागद आणला. त्या म्हणाल्या, हे घेऊन जा, भंगारात विक, थोडे पैसे मिळतील. मी त्यांचे आभार मानले, पण माझ्या पत्नीने पैसे घेण्यास नकार दिला. रेणुकाताई म्हणाल्या, तुम्ही दोघंही सन्मानाने जगता, म्हणूनच देव तुम्हाला सावरण्यासाठी धरून ठेवतो. त्याच दिवशी पहिल्यांदा मला जाणवलं, कदाचित आम्ही मागणारे नाहीत, पण देव आम्हाला अशा लोकांशी जोडतो जे देणारे असतात. आणि मग एक रात्र आली. जोरदार पाऊस पडत होता. आम्ही सगळे एकाच गादीवर झोपलो होतो. छतातून पाणी टपकत होतं. माझ्या पत्नीने हात पसरून थेंब थांबवण्याचा प्रयत्न केला. ती हळूच म्हणाली, पाहिलत का, आता दारावर कोणीही ठोठावत नाही. आम्ही दोघांनीही प्रत्येक वाईट परिस्थितीत जगायला शिकून घेतलं होतं. आम्ही कदाचित अजूनही जिवंत आहोत, फक्त या कारणासाठी. सकाळीच गल्लीमध्ये एक वेगळ्याच प्रकारची गडबड सुरू होती. श्रावण महिना सुरू झाला होता. कावड यात्रा निघाली होती. भक्तगण जलाभिषेकासाठी तयारी करत होते. ठिकठिकाणी कॅम्प लावून भंडारे सुरू झाले होते. लोक घराघरात पूजापाठ करत होते. रस्त्यांवर चैतन्याचं वातावरण होतं. मी दरवाजाजवळ बसून भक्तांना जाताना पाहत होतो. माझी मुलगी खिडकीतून बघत होती. तिने हळूच विचारलं, बाबा, कांता मावशी म्हणाल्या की काकांनी पुढच्या रस्त्यावर भंडारा लावला आहे. तिथे भाजीपुरी, हलवा आणि मटर पुलाव मिळतो. सगळे लोक तिथे जेवायला जात आहेत. माझा मुलगा म्हणाला, आई, आपण पण जाऊया ना, भंडाऱ्यातलं अन्न आपणही खाऊ शकतो ना. माझी पत्नी जी खोली झाडत होती, तिने डोकं वर करून मुलांकडे पाहिलं आणि मग माझ्याकडे पाहू लागली. मी हळूच म्हणालो, नाही ग, तुम्ही सगळे इथेच राहा, कदाचित तुमचे काका स्वतः इथे काहीतरी पाठवतील. माझी मुलगी ओठ चावून म्हणाली, बाबा, काका आपल्याला विसरलेत कसे? त्यांनी आपल्याला सांगितलंही नाही की ते भंडारा करत आहेत. माझ्या मुलाच्या डोळ्यात हजारो प्रश्न होते. सगळे लोक भंडाऱ्यात जात होते. मुले आनंदाने ओरडत होती. माझ्या मुलांनाही ते ऐकून हाव वाटत होती. सतत कोणी ना कोणी येऊन सांगत होतं, तिथे दूधही आहे. माझा मुलगा दरवाजापाशी गेला, बाहेर पाहिलं, मग परत येऊन माझ्या जवळ बसला. 1 तास गेला. ना विशालकडून कोणीतरी आम्हाला बोलवायला आलं, ना काही खायला पाठवलं. दुसरा तासही सरकला आणि प्रत्येक क्षणासोबत वेळ पुढे सरकत गेला. मी अनेकदा दरवाजा खालून पाहिलं, कदाचित एखादा संदेश, एखादं भांडं, एखादी हाक येईल म्हणून. गल्लीतील मुलं आनंदाने तिथे जाऊन नाचत होती, खेळत होती, मजा करत होती आणि माझी मुले घरात शांतपणे उदास बसली होती. त्यांच्या नजरा त्या खेळणाऱ्या मुलांकडे खेळल्या होत्या. संध्याकाळचं सावट गडद होत होतं. गल्लीतील गोंगाटही हळूहळू कमी झाला. लोक भंडाऱ्यातून जेवून परतले. दमल्यासारखे वाटत होते आणि मी माझ्या घरात बसून होतो, जिथे संपूर्ण दिवसभर माझ्या मुलांची आशा आणि पत्नीचा संयम एक शांत रेषेत ओसरून गेला होता. भिंतीला टेकून बसून माझी कंबर दुखायला लागली होती, पण हृदयाची वेदना मात्र अजूनही ताजी होती. माझी मुलगी शांतपणे तिच्या बाहुलीचे केस विंचरत होती. मुलगा गप्प बसून आपल्या शर्टच्या बटनांशी खेळत होता. माझी पत्नी कधी कधी माझ्याकडे पाहायची, मग नजर वळवायची. तिच्या डोळ्यात ते प्रश्न होते जे ओठांवर येत नव्हते, पण माझ्या मनाच्या कोपऱ्यात घुमत होतं. मी उठलो, चादर खांद्यावर टाकली आणि दरवाजा उघडून बाहेर पडलो. माझ्या पत्नीने मागून विचारलं, कुठे चाललाय? मी मागे वळून म्हणालो, थोडा फेरफटका मारतोय, मन भरून आलंय. तिलाही ठाऊक होतं की मी कुठे चाललोय, पण ती शांत राहिली. गल्लीत आल्यावर मी माझी पावलं हळू केली. जणू प्रत्येक पाऊल विचारांशी जडलं होतं. मी चाललो होतो माझ्याच गावाच्या दाराकडे. तोच दरवाजा ज्यावर कधी मी स्वतः छप्पर बांधलं होतं, ज्याच्या विटांमध्ये माझ्या घामाची कमाई मिसळली होती. आणि आज
त्याच दरवाजावर आशेने जाणं म्हणजे जणू स्वतःचा चेहरा कोणा दुसऱ्याच्या आरशात शोधण्यासारखं होतं. जेव्हा मी गेटजवळ पोहोचलो तिथे एक गेटजवळ तरुण चौकीदार उभा होता. तो मला ओळखीचा वाटत नव्हता. मी म्हणालो, विशाल आत आहेत का? मी त्याचा मोठा भाऊ आहे. तो काही क्षण माझ्याकडे बघत राहिला आणि मग म्हणाला, साहेब बिझी आहेत, आत त्यांच्या पाहुण्यांसोबत आहेत. मी हळू आवाजात म्हणालो, त्याला सांग की त्याचा भाऊ आलाय, फक्त थोडा वेळ हवा आहे. चौकीदार आत गेला आणि मी दरवाजाजवळ उभा राहिलो. आतून येणारे आवाज ऐकू येत होते. मुलांचं हसू, बायकांच्या आवाजातले गोड बोल, भांड्यांची खणखण आणि स्वयंपाकघरातून येणारा सुगंध. हे सगळं जणू सांगत होतं की आत पार्टीचा माहोल आहे. थोड्या वेळाने दरवाजा उघडला आणि विशाल बाहेर आला. त्याने मला पाहिलं आणि त्याच्या कपाळावर आट्या उमटल्या, जसं माझ्या उपस्थितीने त्याला अस्वस्थ केलं असावं. मी घाईघाईनेच म्हणालो, विशाल, जर थोडंफार अन्न उरलं असेल तर दे ना, मुलांसाठी. त्याने सकाळपासून काहीच खाल्लं नाही. माझा आवाज फारच मृदू होता, पण माझे शब्द सरळ होते. मी त्याच्या नजरेत आश्चर्य, संकोच आणि थोडा गोंधळही पाहिला. तो थोडा उंच आवाजात म्हणाला, हे काय भाऊ, परवानगी न घेताच शिरलात? चौकीदार, तुला माहीत आहे ना, आत पाहुणे बसले आहेत. तुला कळतं का कोण कोण येतं? त्याचे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. जणू मी जमिनीतच गाडला गेलो होतो. मी नजर खाली घालून उभा राहिलो. पण माझ्या आतलं वादळ माझ्या आवाजात स्पष्ट होतं. मी फक्त एवढंच म्हणालो, मुलांसाठी थोडंसं अन्न हवं होतं. मी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. विशालने नाखुशीने हात उचलून म्हटलं, आता काही शिल्लक नाही, सगळं वाटून टाकले आणि पुढच्या वेळी यायचं असेल तर आधी सांगून ये. इतकं म्हणून तो परत फिरला आणि दरवाजा जोरात बंद केला. मी तिथेच उभा राहिलो. गेट बंद होण्याचा आवाज जणू माझ्या हृदयावर आदळला. मी मागे फिरलो. गल्ली सुनसान होती. माझ्या पायात जणू ताकदच उरली नव्हती की परत घरी जाऊ शकेन. चेहऱ्यावर माती, हृदयावर ओझं आणि खांद्यावर ती लाजेची जाणीव जी कोणालाही दिसत नव्हती, पण मला माझ्या अस्तित्वावर ती बोचत होती. तेवढ्यात मी पाहिलं की गल्लीतील काही मुलं भंडाऱ्यातलं अन्न घ्यायला बशा भांडी घेऊन हसत गप्पा मारत जात होती. कोणीतरी हाक मारून म्हणालं, काका, तुम्ही देखील घेऊन या ना, आत खूप अन्न उरलं आहे. मी हलकसं हसत हात उचलून नकार दिला, जसं म्हणत होतो, माझी भूक माझ्या सन्मानापेक्षा मोठी नाही. एका कोपऱ्यात जुनं लोखंड बाकडं पडलं होतं. मी तिथे जाऊन बसलो. माझ्या उजव्या हातात थरथर सुरू होती, जी थांबायचं नावच घेत नव्हती. मी काही वेळ तसाच शांत बसून राहिलो. मग आकाशाकडे पाहिलं, या आशेने की कदाचित तिथून कोणाची कृपा होईल. आकाशावर हलके ढग होते, जणू ते पावसासाठी तयार झाले होते. मी माझे दोन्ही हात पाहिले, जे कधी माझ्या भावाला सावरण्यासाठी पुढे आले होते. तेच हात आज रिकामे आणि थरथरत होते आणि आता आकाशाकडे उठलेले होते. मी बराच वेळ बसून राहिलो. हृदयात देवाकडे प्रार्थना करत होतो, देवा, माझ्या निरागस मुलांसाठी कुठून तरी अन्नाची सोय कर. त्यांची भूक मी पाहू शकत नाही, त्यांचे निरागस चेहरे पाहवत नाहीत. पण मी अजूनही घरी गेलो नव्हतो, नाहीतर माझे मोकळे हात बघून त्यांच्या डोळ्यातली ती चमकही निघून जाईल, जी त्यांच्या बालपणाची साक्ष देते आणि जी मी आजवर जपली आहे. माझा आवाज माझ्याच शांततेशी आदळून परत येत होता. जणू सगळ्या जगाने गप्प बसायचं ठरवलं होतं आणि फक्त माझी प्रार्थना त्या रिकाम्या हवेत घुमत होती. अचानक मला आठवलं, माझ्या पत्नीने जाताना सांगितलं होतं, परतताना मुलांसाठी काहीतरी घेऊन या. अगदी हॉटेलमधून एखादी रोटी का असेना, आधी त्यांना काहीतरी खाऊ घालू. मी घाईघाईने माझा खिसा तपासला. एका कोपऱ्यात एक वाकलेली 100ची नोट सापडली. मी विचार केला, कदाचित या पैशांनी थोडं अन्न येईल. मी ती नोट घट्ट हातात धरली आणि हळूहळू बाजाराकडे चालायला लागलो. रस्त्यात एक फळ विक्रेता होता. मी थांबलो आणि त्याला विचारलं, यातलं सगळ्यात स्वस्त फळ कोणतं आहे? मुलांसाठी घ्यायचं आहे. त्याने माझ्याकडे पाहिलं, मग माझ्या फाटलेल्या कपड्यांकडे, तुटलेल्या चपलांकडे आणि माझ्या खांद्यावर लटकलेल्या जुन्या ओबडधोबड पिशवीकडे पाहिलं, जी आतून पूर्ण रिकामी होती. तो म्हणाला, थोडेसे केळं उरलेत, आता तरी केळंच स्वस्त आहेत, ही घ्या, पैसे नंतर द्याल. मी हळू आवाजात म्हणालो, नाही, आज फक्त इतकंच आहे की जेवढं देऊ शकतो. त्याने 1.5 डझन केळं माझ्या पिशवीत ठेवली आणि म्हणाला, हे माझ्याकडून आहे, फक्त माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी अश्रू पुसत म्हणालो, भाऊ, देव तुम्हाला नेहमी यश देईल. तो म्हणाला, तेही देईल जे मी मागायलाही लाजतो.
त्या चांगल्या माणसाने माझ्याकडून एक पैसाही घेतला नाही आणि मला फुकटात 1.5 डझन केळं दिली. माझ्याकडे अजूनही पैसे उरले होते. मी ते पैसे घेऊन बाजारात गेलो. तिथून भाजी, रोटी, 10 रुपयांचं दही आणि 10 रुपयांचं दूध घेतलं. आता माझी पिशवी भरून गेली होती, पण मनात एक हलकीशी चिंता होती. मुलांच्या डोळ्यांमधले प्रश्न संपतील का, की अजून वाढतील? घरी पोहोचलो तेव्हा दरवाजा हलकाच उघडला. खोलीत मंद उजेड होता. मुले अजूनही जागी होती. माझी मुलगी ओढणी घेऊन बाहुलीशी खेळत बसली होती आणि मुलगा खिडकीपाशी बसून बाहेर पाहत होता. मला पाहून दोघं धावत माझ्याजवळ आली आणि म्हणाली, बाबा, तुम्ही काकांकडे गेला होतात का? त्यांनी आमच्यासाठी काही दिलं का? मी दोन्ही मुलांकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणालो, नाही बाळा, तुमचे काका घरी नव्हते, पण देवाने कुणा दुसऱ्यालाच पाठवलं. बघा, मी तुमच्यासाठी डाळ, रोटी, दही, दूध आणि केळं घेऊन आलोय. मुलांच्या डोळ्यात आश्चर्य होतं. जणू या साध्या जेवणात त्यांना ती खुशी सापडली नाही जी त्यांनी दिवसभर स्वप्नात पाहिली होती. माझी पत्नी माझ्याजवळ आली आणि हळू आवाजात विचारलं, तुम्ही कुठे गेला होतात? मी म्हणालो, मंदिरात, देवाकडे प्रार्थना करायला. बघ, प्रार्थना मान्यही झाली. मी पत्नीच्या डोळ्यांकडे पाहिलं. तिथे अजूनही अश्रू होते, पण त्या अश्रूंमागे एक शांततेची झाक होती. मी पिशवी तिच्या हातात दिली. तिने ते अन्न भांड्यात काढलं. माझ्या मुलांनी शांतपणे जेवायला सुरुवात केली. मी त्यांना समजावलं, बाळांनो, हे फक्त अन्न नाही, ही आपल्या प्रार्थनेचं उत्तर आहे. त्या रात्री आम्ही साधं जेवलो, पण पोटभर खाल्लं. रात्र अशीच निघून गेली आणि माझ्या हृदयात एक समाधान होतं. जे काही होतं ते आपल्या नशिबातलं होतं, दुसऱ्याचं नव्हतं. मला ठाऊक होतं, ज्याच्याकडे आज मी प्रार्थना केली होती त्याने आमचं ऐकलं आहे आणि ही तर फक्त सुरुवात आहे. अजून त्याची कृपा यायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गल्लीत जात होतो. तेवढ्यात मागून एक जड पण मृदू आवाज आला, विराज. बाळा, मी थांबलो. मागे वळून पाहिलं तर एक वृद्ध गृहस्थ होते. हातात काठी आणि दुसऱ्या हाताने माझ्याकडे इशारा करत ते झपाट्याने माझ्याकडे येत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, आनंद आणि एक विलक्षण तेज होतं. मी त्यांच्याकडे पाहत राहिलो. त्यांना ओळखायचा प्रयत्न करत होतो, पण डोकं पूर्ण शांत होतं. जणू आठवणींवर धुळींची जाळी चढली होती. ते माझ्याजवळ आले आणि काहीही न बोलता मला घट्ट मिठी मारली. तेव्हा त्यांच्या हातांनी माझ्या डोक्यावर माया केली आणि ते हळू आवाजात म्हणाले, मला माहीत होतं की तू कुठेतरी नक्कीच भेटशील. तू विराज आहेस ना? रमणचा मुलगा. मी थोडा संकोच करत हळूच मान हलवली आणि म्हणालो, हो, मी त्यांचाच मुलगा आहे. पण तुम्ही कोण? ते माझं वाक्य तोडत म्हणाले, मी अभिजित आहे, तुझ्या वडिलांचा मित्र. आम्ही दोघं मुंबईत एकत्र काम करत होतो. जेव्हा माझा हात भाजला होता आणि सगळ्यांनी मला सोडलं होतं, तेव्हा तुझ्या वडिलांनी माझी सेवा केली होती. त्यांनी मला नोकरी मिळवून दिली होती, इथेपर्यंत की मला माझ्या घरी परत नेण्यासाठी व्यवस्था देखील केली होती. तुझे वडील फारच चांगले माणूस होते. बाळा, हे सगळं ऐकून मला वाटलं जणू काही स्वप्नात चालू आहे. मी अजूनही त्या काकांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो, जे अनोळखी असून देखील एक समजूतदार आणि प्रेमळ व्यक्ती वाटत होते. त्यांनी आपली काठी जमिनीवर टेकवली आणि खिशातून एक लिफाफा काढला. माझ्याकडे हात पुढे करत म्हणाले, थोडे पैसे आहेत, तुला नक्कीच गरज लागेल. मला कळलंय की तुझी तब्येतही बरी नाही आणि तुझी लहान मुलंही आहेत. माझ्याकडे सगळं काही आहे, फक्त आपलं म्हणणारं असं कोणी नाही. मी त्या लिफाफ्याकडे पाहिलं देखील नाही, फक्त हळूच म्हणालो, काका, हे सगळं इतकं अचानक, मला कळत नाही काय बोलावं. ते हसत म्हणाले, बाळा, जेव्हा आयुष्य तुला बेभरवशी बनवतं तेव्हा देव विश्वासाचं सामान पाठवतो. मला तुला एक सल्ला द्यायचा आहे. माझ्याकडे एक छोटंसं गाड्यांचं पार्ट्सचं दुकान आहे. माझ्या मुलाने परदेशातून परत येऊन हे काम सुरू केलं होतं आणि आता तो व्यवसाय खूप छान चालतो. माझ्याकडे सगळं काही आहे, धन दौलत, मोठं घर. पण गेल्या वर्षी माझ्या मुलाचा अपघात झाला आणि तो या जगातून निघून गेला. माझ्याकडे आता त्याचा व्यवसाय आहे, पैसा आहे, पण तो सांभाळायला कोणीच नाही. माझी पत्नीही गेली आणि मुलगाही. मी एकटाच उरलोय. ते पुढे म्हणाले, मला वाटतं की तू माझ्यासोबत राहा, शिक आणि हा व्यवसाय सांभाळ. मी तुझ्यासाठी काहीतरी करायचं ठरवलं आहे. मी काही बोलू शकलो नाही. अभिजित काकांनी माझा संकोच पाहून म्हणाले, बाळा, मी तुझे उपचारही करीन. फक्त शरीराचे उपचार नाहीत विराज, तर तुझ्या मनाचेही उपचार होतील. तू खूप काही गमावलं आहेस. आता वेळ आली आहे की स्वतःला सावर.
मी नजर खाली घातली होती. ओठांवर कृतज्ञतेचा श्वास होता आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी हळू आवाजात म्हणालो, काका, तुम्ही मला कुठेतरी खूप पुढे घेऊन चाललाय, पण मी काहीच जाणत नाही, ना व्यवसाय ना हिशोब. मला फक्त मेहनत करता येते. अभिजित काका हसले आणि म्हणाले, मेहनती माणसाला सगळं शिकता येतं आणि ज्याच्याकडे आशीर्वाद असतो त्याला मार्ग दाखवायला कोणीतरी भेटतंच. आम्ही दोघं गल्लीतल्या कडेला जाऊन बसलो. अभिजित काकांनी सांगितलं की त्यांचं ऑफिस ज्या भागात आहे तिथे पार्ट्सचं गोडाऊन आणि एक छोटंसं दुकान आहे. ते म्हणाले, मी तुला सगळं काही शिकवेन. मुलासोबत राहून मलाही खूप काही कळलं होतं. फक्त तुझी नियत स्वच्छ हवी. मी मान हलवली आणि हळूच म्हणालो, माझ्या नियतीत फक्त एवढंच आहे की माझी मुलं कधीही माझ्यासारखी लाचार होऊ नयेत. काकांनी माझ्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाले, बस, हीच नियत पुरेशी आहे. उद्या सकाळी माझ्यासोबत ऑफिसला चल. मी तुला सगळं काही दाखवतो. पण आत्तासाठी हे घे, थोडं राशन घे आणि औषधही आण. मी लिफाफा घेतला. तो हलका नव्हता तर जड होता. घरी जाताना मला असं वाटत होतं जणू माझे पाय जमिनीवरच नाहीत तर आशीर्वादांवर चालत होते. अनेक वर्षानंतर माझी पावलं इतकी हलकी वाटत होती. दरवाजा उघडताच माझी मुलगी धावत आली, पिशवी पकडली आणि म्हणाली, बाबा, कुठे गेला होतात? आज खूप उशीर झाला. काही मिळालं का? मी माझ्या मुलाला जवळ घेत म्हणालो, हो बाळा, देवाने आपल्यासाठी एक चांगला माणूस पाठवलाय. त्याच्यामुळे आपलं सगळं आयुष्य बदलणार आहे. माझी पत्नी खोलीत आली आणि विचारलं, तुम्हाला कोण भेटलं होतं? कुणाबद्दल बोलत होतात? मी तिला सगळं काही सांगितलं. ती शांतपणे ऐकत राहिली आणि हळू आवाजात म्हणाली, चला, देवाने यावेळी तुम्हाला निराश पाठवलं नाही. काल रात्री मी जी प्रार्थना केली ती आज ऐकली गेली. मी लिफाफा उघडला. त्यात काही रोकड, एक व्हिजिटिंग कार्ड आणि 2 औषधांचे प्रिस्क्रिप्शन होते. त्या रात्री आमच्या घरात चूल पुन्हा पेटली होती. डोळे ओले झाले होते. पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते तर समाधानाचे होते. आणि अनेक वर्षांनी पहिल्यांदा माझ्या हृदयात एक खोल शांतता होती. जणू ती रात्री सुद्धा सांगत होती की ही तर फक्त सुरुवात आहे. पुढच्या सकाळी सूर्य काहीसा वेगळा वाटत होता. तो ना फार तेजस्वी होता ना फारच धुसर. तो अगदी साधा, शांत होता. जणू निसर्ग स्वतः एखाद्या नवीन सुरुवातीला परवानगी देत होता. मी वेळेच्या आधीच तयार होऊन बसलो होतो. माझ्या पत्नीने माझे कपडे धुवून इस्त्री केले होते. ते जुनेच होते, पण आज त्यात वेगळीच चमक जाणवत होती. माझी मुलगी माझे जुने बूट पुसत होती आणि मुलगा माझ्या पिशवीत जुना पेन ठेवत होता. जणू माझा शाळेचा पहिलाच दिवस आहे. माझ्या पत्नीने दरवाजातून मला निरोप देताना फक्त एवढंच म्हटलं, चांगलं काम करा, स्वतःची काळजी घ्या आणि आता तुम्ही एकटा नाही आहात. तुमच्या पाठीशी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. अभिजित काका वेळेवर आले. आम्ही गाडीत बसलो आणि पहिल्यांदाच माझ्या हृदयात कुठल्याही प्रवासात ओझं वाटलं नाही. रस्त्यात ते सांगत होते, मी हा व्यवसाय 10 वर्षांपूर्वी सुरू केला होता. नंतर तो माझ्या मुलाने सांभाळला. आधी छोटीशी जागा होती, पण आता 3 गोडाऊन आहेत. पण एक गोष्ट कायमच राहिली, विश्वासू माणसाची उणीव. आणि आज मला वाटतं ही उणीवही पूर्ण झाली आहे. मी नम्रपणे म्हणालो, काका, मला तुमच्यावर खूप विश्वास आहे, पण मी अजून शिकाऊ आहे. मला काहीच माहीत नाही. ते हसत म्हणाले, शिकणारेच तर सर्वोत्तम असतात. जे आधीच सगळं जाणतात ते नवीन काहीच शिकत नाहीत. आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो जिथे 2 मजली इमारत होती. खालचा भाग शोरूम आणि बाजूलाच गोडाऊन. आत शिरताच 3 जण कामात व्यग्र असलेले दिसले. एक जण पावत्या लिहित होता, दुसरा पार्ट्स लावत होता आणि तिसरा एका ग्राहकाशी बोलत होता. अभिजित काकांनी सगळ्यांना सांगितलं, हे विराज आहेत. आजपासून हे आपल्यासोबत काम करतील. हे शिकणार आहेत आणि यांचा सन्मान करायला विसरू नका. दिवसाची सुरुवात साधी होती, पण काम मात्र नवं होतं. मी पावत्या तपासल्या, पार्ट्सची यादी पाहिली, स्टॉक कसा ठेवायचा ते शिकलो. सगळं नवीन होतं, पण आतून कुठेतरी आवाज येत होता, हाच तुझा खरा मार्ग आहे. अभिजित काका अधूनमधून माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणायचे, विराज, हे पहा, ही क्लच प्लेट आहे आणि ही तिची व्हेरियंट. लक्षात ठेव, प्रत्येक पार्टचंही एक आयुष्य असतं, जसं की माणसांचं असतं. प्रत्येक गोष्टीचा आदर करा. जितकं आपण त्यांना जपतो तितकंच ते आपल्यासोबत राहतात. दुपारी ऑफिसमध्ये साधं जेवण आलं. 2 चपात्या, डाळ, दही, भाजी, कोशिंबीर, बटाट्याची भाजी आणि 2 गुलाबजाम. अभिजित काकांनी माझ्यासोबतच जेवण केलं. जणू काही फरकच नव्हता. मी म्हणालो, तुम्ही मालक असूनही असं सगळ्यांसोबत का जेवता? ते हसत म्हणाले,
माझ्या गुरूंनी सांगितलं होतं, जर तू तुझ्या कामगारांसोबत बसून जेवू शकत नाहीस तर तू मालक नाहीस, फक्त पैशांचा गुलाम आहेस. 2 दिवसांनी त्यांनी मला दिल्ली मार्केटमध्ये पाठवलं काही पार्ट्स घेण्यासाठी. पहिल्यांदाच मला एकट्याला पाठवलं होतं. रस्त्यात क्षणभर घाबरल्यासारखं झालं. जर कुणी काही विचारलं तर काय सांगू, पण मग माझ्या डोक्यात माझ्या पत्नीचे शब्द घुमले, तू आता एकटा नाहीस. मी खोल श्वास घेतला आणि स्वतःला समजावलं, हो मी हे करू शकतो. मार्केटमध्ये पोहोचल्यावर मी सप्लायरशी बोललो, पावत्या दाखवल्या, माल तपासला. सप्लायर म्हणाला, तुम्ही नवीन दिसताय. मी हसत म्हणालो, हो, पण आता मी हळूहळू परफेक्ट होत चाललोय. तो म्हणाला, वेलकम विराज सर. संध्याकाळी परत ऑफिसमध्ये जाऊन सगळे रिपोर्ट केले. अभिजित काकांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, बाळा, हा प्रवास आता तुझा आहे आणि मी तुझ्यासोबत आहे. 15 दिवसांनी त्यांनी माझ्या उपचारांचीही सुरुवात करून दिली. जवळच्या हॉस्पिटलमध्ये माझी फिजिओथेरपी, औषधं आणि आहार संबंधी सगळं काही सुरू झालं होतं. डॉक्टर म्हणाले, विराज, जर तुम्ही नियमितपणे आलात तर 6 महिन्यात पूर्णपणे बरे होऊ शकाल. ते ऐकल्यावर मला असं वाटलं जणू कोणीतरी मला नवीन आयुष्य दिलं आहे. मी दोन्ही हात वर करून मनापासून प्रार्थना केली, हे देवा, हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे. घरी परतलो तर माझ्या पत्नीने पाहिलं की मी थोडा वेगाने चालतो आहे. ती आनंदाने हसली. मुलांना मी सांगितलं, तुमच्या पप्पांचा उपचार सुरू झालाय. माझा मुलगा म्हणाला, मग आपण पुन्हा पप्पांसोबत शर्यत लावू का? मी हसत म्हणालो, हो बाळा, आणि यावेळी तुमचे पप्पा तुम्हाला हरवतीलही. ती रात्र आम्ही हसण्यात घालवली, दिव्याच्या उजेडासोबत, नव्या आशेच्या प्रकाशासोबत. माझ्या पत्नीने त्या रात्री खास अन्न शिजवलं होतं. माझी मुलगी प्रार्थना करत म्हणाली, देवा, माझ्या पप्पांना लवकर बरं कर, कारण आम्हाला त्यांच्यासोबत पार्कमध्ये फिरायला जायचंय. मी गप्प बसून सगळं पाहत होतो आणि मनात विचार करत होतो की हे सगळं शक्य झालं फक्त एक जुनी प्रार्थना, एका अनोळखी माणसाचा विश्वास आणि देवाच्या कृपेने. पुढच्या दिवशी अभिजित काकांनी माझ्या हातात ऑफिसच्या कॅबिनेटची किल्ली दिली आणि म्हणाले, ही तुझी आहे. यात रोजची कागदपत्र ठेवलेली असतील. उद्यापासून तूच यांचे हिशेब ठेवशील. आता तू माझा पार्टनर आहेस. पगार देणार नाही, कारण आता सगळं तुझ्याच हातात आहे. मी ती किल्ली हातात घेतली आणि जाणवलं की आता माझे हात रिकामे नाहीत, तर त्यात आहे विश्वास, कमाई आणि नव्या पहाटेचं वचन. माझं आयुष्य आता नव्या पद्धतीने चालायला लागलं होतं. व्यवसाय चांगला चालत होता, शरीर सुधारत होतं आणि मुलांच्या चेहऱ्यावरही तो आत्मविश्वास परत आला होता, जो वर्षानुवर्ष नाहीसा झाला होता. अभिजित काकांनी मला आठवड्यातून एकदा शहराच्या दुसऱ्या भागात गोदामाची पाहणी करण्यासाठी पाठवायला सुरुवात केली होती. आता प्रत्येक ठिकाणी लोक मला मालक म्हणून ओळखू लागले होते. पण एक दिवस परत येताना रस्त्याच्या कडेला मला एक मोठा बॅनर दिसला, विशाल अँड को शटडाऊन सेल. माझा श्वास क्षणभर थांबला. मी थांबून पाहिलं. काचेच्या दुकानाबाहेर 2 तरुण मुलं माल लोड करत होती. तेच दुकान ज्याच्या फरशा कधी मी स्वतः पुसल्या होत्या, आज बंद होत होतं. मी एका पोराकडे पाहून विचारलं, दुकान का बंद करताय? त्याने बेपर्वाईने उत्तर दिलं, काही महिन्यांपासून भाडं भरलं नव्हतं. मालकाने जागा परत घेतली. सगळं माझ्या लक्षात येऊ लागलं. काही आठवड्यांपूर्वी अभिजित काकांनी सांगितलं होतं की शहरात काही व्यापारी मोठ्या फसवणुकीत अडकले आहेत. एका गटाने लोकांना बनावट जमिनीच्या नावाखाली लाखो रुपये लुबाडले होते. आज मला उमजलं, तोच गट, तेच लोक, ज्यांच्याशी विशालने हात मिळवणी केली होती. संध्याकाळी घरी परतताना मी विचार करत होतो, विशाल कुठे असेल? त्याला माहीत आहे का की तो कोणाच्या हातात खेळतोय? त्या दिवशी मी कामावरून लवकर सुट्टी घेतली आणि माझ्या जुन्या गल्लीकडे निघालो. गल्ली शांत होती. ती गर्दी, तो गजबजाट, गाड्यांचा आवाज, सगळं गायब झालं होतं. विशालचं घर बंद नव्हतं, पण ओसाड वाटत होतं. मी दरवाजावर टकटक केली. बराच वेळ झाला. शेवटी दरवाजा उघडला आणि विशाल समोर उभा होता. तोच चेहरा, पण आता डोळ्यांखाली काळी वर्तुळं दिसत होती. केस विस्कटलेले होते. कपडेही गोंधळलेले आणि चुरगळलेले वाटत होते. मला पाहून तो क्षणभर थांबला, जणू ओळखण्याचा प्रयत्न करत होता की मी कोण आहे. मी हळू आवाजात म्हणालो, विशाल, मी तुझा मोठा भाऊ विराज आहे. हे ऐकताच त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण तो स्वतःला सावरण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. तो म्हणाला, दादा, आत या. मी घरात गेलो. आज सगळीकडे गोंधळ पसरलेला होता. सोफ्यावर कपडे विखुरलेले, टेबलवर कागदपत्रांचा ढीग
आणि किचनमधून काही जळण्याचा वास येत होता. मी हळुवारपणे विचारलं, काय झालंय? तो काही क्षण गप्प राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, दादा, सगळं संपलं. ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला होता तेच लोक मला फसवून गेले. ज्यांच्यासोबत बसणं उठणं होतं त्यांनीच हसत हसत माझं सगळं उचलून नेलं. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, तुझ्यावर कर्ज आहे का? त्याने मान हलवत उत्तर दिलं, हो. बँक, 2 प्रायव्हेट फायनान्स आणि दुकानाचं भाडं सगळं डोक्यावर आहे. मी डोळे बंद केले आणि हळू आवाजात म्हणालो, पश्चाताप करण्याची वेळ नाही, आता सावरण्याची वेळ आहे. तू जर तयार असशील तर मी अभिजित काकांशी तुझ्याबद्दल बोलू शकतो. माझं वाक्य ऐकून तो चकित झाला. तो म्हणाला, दादा, इतक्या वर्षानंतरही तुम्ही माझ्यासाठी मदतीस तयार आहात? मी हसत म्हणालो, नाती वेळेवर नाहीत, ती मनाशी जोडलेली असतात. पुढच्या आठवड्यात मी विशालला ऑफिसमध्ये बोलावलं. अभिजित काकांनी प्रथम थोडी आश्चर्यचकित नजर टाकली, पण माझ्या सांगण्यावर ते लगेच तयार झाले. विशाल आमच्यासोबत 1 आठवडा ट्रेनिंगवर राहणार होता. पहिल्या दिवशी तो खूप संकोच करत होता. माझ्याकडे डोळे उचलून पाहायलाही घाबरत होता. फाईल्स उघडून परत लावत होता, पण मी त्याला एकटं सोडलं नाही. दुपारी जेव्हा आम्ही सप्लायरकडे बसलो होतो तेव्हा विशाल म्हणाला, दादा, तुमच्यासोबत बसल्यावर वाटते की सगळं पुन्हा शक्य आहे. मी हसत उत्तर दिलं, शक्य नेहमीच असतं, फक्त आपण स्वतःवरचा विश्वास सोडतो. घरी परतल्यावर मी मुलांना सांगितलं, तुमचे काका आज माझ्यासोबत ऑफिसमध्ये होते. माझी मुलगी आनंदाने म्हणाली, मग आपण त्यांच्या घरी जाऊ शकतो का? माझ्या पत्नीने हळूच विचारलं, तो खरंच आला होता का? मी उत्तर दिलं, हो, तो आता परत येतोय. जो कधी आपला होता तो कदाचित राहिला नसेल, पण कदाचित त्यापेक्षा जास्त चांगला झालाय. काळ पुढे सरकत होता आणि विशालने आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडायला सुरुवात केली होती. अभिजित काकांनी एकदा मला म्हटलं, विराज, जर हा माणूस तुझ्यासारखा झाला तर मी यालाही कायमचं ठेवेन. मी हसत म्हणालो, काका, हा आधी माझा भाऊ आहे आणि नंतर कर्मचारी. काही दिवसांनी मी विशालला एका छोट्या प्रोजेक्टचा इन्चार्ज बनवलं. त्याला पार्सची एक खास खेप कोलकात्यात पाठवायची होती. त्यांनी सगळी तयारी स्वतः केली, लिस्ट तयार केली, किमतींचं गणित केलं आणि पहिल्यांदाच त्याला आपल्या कामाचा अभिमान वाटला. जेव्हा माल वेळेवर पोहोचला तेव्हा सप्लायरने अभिजित काकांकडे फोन करून विशालची स्तुती केली. अभिजित काकांनी माझ्याकडे पाहत हसत म्हटलं, विराज, वाटते की रक्ताला ओळखण्याची माझी ताकद अजूनही जिवंत आहे. विशाल आता रोज माझ्यासोबत जेवत होता. ऑफिसमधल्या प्रत्येकाशी सौम्य शब्दात बोलत होता आणि कधीकधी चुपचाप माझ्या मुलांसाठी काहीतरी घेऊन यायचा. एके दिवशी माझ्या मुलाने हसून सांगितलं, बाबा, काकांनी आज मला एक नवा पेन दिला आहे. मी हसत माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाहिलं. जुनं नातं आता कदाचित नव्याने जुळत होतं, पण मला माहीत होतं की या नव्या नात्यात अजून खूप काही शांत आहे, खूप काही बोलायचं बाकी आहे. एका संध्याकाळी मी आणि विशाल ऑफिसच्या गच्चीवर उभे होतो. सूर्य मावळत होता. वातावरणात हलकीशी उष्णता होती. मी म्हणालो, विशाल, आठवतंय का जेव्हा तू पहिल्यांदा दुकान उघडायला जात होतास? तो हसून म्हणाला, हो दादा, आठवतंय. तुम्ही म्हणाला होतात, स्वतः पुढे चालत राहा, मागे पाहिलंस तर अडखळशील. मी विचारलं, आज जर मागे पाहिलंस तर काय दिसतं? त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. तो म्हणाला, एक भाऊ ज्याला मी हरवलं होतं, पण ज्याने मला पुन्हा सावरलं. मी काहीही न बोलता त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि आकाशाकडे पाहू लागलो. तेच आकाश जे प्रत्येक वेळी साक्षीदार बनतं. मला माहीत होतं की जखमा भरल्या आहेत, पण त्यांच्या खुणा राहिल्या आहेत. आता त्या खुणा मार्गदर्शक होतील, कारण रक्ताचं नातं म्हणजेच रक्त आणि नाती सावल्यांसारखी असतात. कधी फिकट होतात, पण खोटं निघताच पुन्हा आपल्यासोबत चालतात. खामोशीतून, सहनशीलतेतून आणि प्रेमातून आज मी आणि माझा भाऊ पुन्हा एकत्र आलो आहोत. आम्ही दोघंही यशस्वी आहोत, दोघंही आमच्या आयुष्यात समाधानी आहोत आणि आमच्यातील प्रेम आता आधीपेक्षाही अधिक खोल आहे. नात्यात चढ उतार येतच असतात, याचा अर्थ असा नाही की ती नाती सोडून टाकावी. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल. कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढची गोष्ट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.